आता घरातले दारातले सगळे कामं उरकले होते आणि आता राहिली होती आमची गल्लीवर म्हटलं की शेणच शेण. तर मग मस्त असं पहिले शेण भरून घेतलं आणि लंगडू महाराजले चाराय टाकून दिला. आता झाडून काढायचं राहिलं होतं. लंगडू महाराज मस्त असं झाडूनही काढून घेतलं आणि लंगडू महाराज मी झाडून काढलं मस्त असा चारा खाल्ला की पाणी पितात. तर मग मी आता लंगडू महाराजले पाणी पाजायचं होतं आणि बिलायले चाराही आणायचा होता. मग काय पोचली मी वावरात पिलायले चारा आणण्यासाठी. एवढा चारा काढला मी आणि निघली आता घरी. एवढी धापळ झाली आज घरी आल्यावर. मग पिलायला चारा बांधून घेतला आणि दुपारच्यालाही चारा आणला होता. मस्त अशी आंघोळ बिंघोळ केली आणि गहू टाकायचे होते उन्हात, जे का मी घरात नेऊन ठेवले होते. आता दिवसभर मस्त असे गहू वाळतात आणि सगळं अंग कडक पडलं होतं धुळल्या दळल्यानं. तर मस्त असं बॉडी लोशन लावून घेतलं आणि भूक एवढी लागली होती का मरणाची. मला तर आज वर पायाला यायच्यानच नाही, एवढी भूक लागली होती. मी भिरडी जेवणावर. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.